कुठल्याही कारवाईची सुरुवात गरिबापासूनच का? धनदांडग्यांचे सुटले मात्र गरिबाचेच तुटले. कुठल्याही गाव, शहरातील अथवा महानगरातील आवाक्याबाहेर वाढलेले अतिक्रमण हटवून सामान्य नागरिकांची होणारी गैरसोय दूर करणं हे संबंधित संस्थेचे कर्तव्य आहे. अतिक्रमण विरोधात कारवाई करणं ही सुद्धा एक चांगली बाजू आहे. मात्र कारवाई करताना पक्षपात करणं, कोणाच्या तरी सांगण्यावरून आकस बुद्धीतून कारवाई करणं हे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी अशोभनीय ठरते. नुकत्याच झालेल्या कारवाईत वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात एका गरिबाचा पानठेला तोडण्यात आल्याची माहिती समोर येत असून संपूर्ण शहरात धनदांडग्यांचे सुटले मात्र गरिबाचे तुटले अशी आपरोधिक चर्चा जोर धरत आहे. रिसोड शहरातील एका गरीब कुटुंबातील व्यक्तीचा गजबजलेल्या चौकात पानठेला आहे. याच व्यवसायावर सदर कुटुंबाचा वर्षानुवर्षापासून उदरनिर्वाह सुरू आहे. मात्र स्थानिक नगर परिषदेने अतिक्रमण हटवण्याची कारवाई करून सदर पानठेला तोडून मोडून टाकला आहे. परिणामी सदर कुटुंबासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले असून आज मितीस कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर बाब अन्यायकारक असल्याचे सर्वसामान्य लोक बोलत आहेत. तर नगर परिषदेला अतिक्रमण हटवायचेच होते तर सर्वांचेच हटवायला पाहिजे अशी चर्चा जोर धरत आहे. या निमित्तानं कुठल्याही कारवाईची सुरुवात नेहमीच राजकीय आश्रय असणाऱ्या धनदांडग्यांना सोडून गरिबांवरच का असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. या कारवाईवर तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि दैनिक लोकतंत्र या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.